कोथरूड डेपो येथे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात तरुणांची स्टंटबाजी बघायला मिळाली। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जोखीम घेत तरुणांनी ही स्टंटबाजी केली आहे। पुण्यातील कोथरूड डेपो परिसरात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच परिसरात एक तरुण आहे तो दुचाकी घेऊन जीवावर बेतील अशा पद्धतीने पाण्यातून वाट काढतोय। हे दृश्यही आपण बघू शकतोय। पुण्यात अचानक पावसाचं आगमन झालेलं आहे, थैमान माजलेलं आहे। अशातच हा तरुण आहे पाण्यातून जोखीम घेतोय आणि ही स्टंटबाजी करतोय। या तरुणानं दुचाकी घेऊन जीवावर बेतील अशा पद्धतीने पाण्यातून वाट काढतोय तो तरुण। हे दृश्यही आपण त्या दरम्यानची बघू शकतोय। दुसरीकडे देहू नगरीमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। गव्हाची मळणी आणि हार्वेस्टिंग सुरू असतानाच अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पीक सावरण्याची संधीच मिळाली नाही। गव्हाचं पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं असून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। मेहनतीमधून उभं केलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हतबल झालाय। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी आता केली जाते। कोंढवा परिसरात पावसामुळे झाड कोसळल्याचं समजतंय। पुण्यामधली ही महत्त्वाची अपडेट। झाड कोसळून 4 गाड्यांचं नुकसान झालंय। कोंढवा परिसरामधील ज्योती हॉटेल जवळ हा सगळा प्रकार घडलाय। पुण्यातील कोंढवा भागातील ज्योती हॉटेल जवळ मुसळधार पावसामुळे झाड कोसळलं आणि झाड कोसळून 4 वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती।